नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश परके या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत। चला, यश परके या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर तुम्ही वर्ग टाका। चला, या ठिकाणी त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल। त्या ठिकाणी लिंक येतात वर्गानुसार। चला, आपला पहिला प्रश्न आहे, आपण क्वेश्चन पेपर घेत आहोत। चला, इंग्रजी विषयाच्या। चला, पहिला प्रश्न, चूज द करेक्ट पेअर ऑफ फॉलोइंग अल्टरनेटिव्ह। आता या ठिकाणी आपल्याला खालील पर्यायातील योग्य जोडी कोणती असा प्रश्न आहे। तर मार्च, ऑप्शन ए आहे, मार्चमध्ये 30 दिवस दिलेले आहे। या ठिकाणी जूनमध्ये 31 दिवस, सप्टेंबरमध्ये 30 आणि जानेवारीमध्ये 31 दिवस असं दिलेलं आहे। तर मग पहा, या ठिकाणी मार्च हा 31 दिवसाचा महिना असतो। मार्च जे आहे 31 दिवसाचा महिना असतो। आपण मागे पाहिलेले आहे 31 दिवस 30 दिवस कशा प्रकारे पाहतो। जानेवारी हा वर जे आपण ज्या महिन्याचे नाव मोजत असताना वरच्या भागाला जे नाव येईल महिन्याचं ते 31 दिवसाचे असतात आणि मध्य भागामध्ये खोलगट भागामध्ये जेव्हा त्या महिन्याचं नाव येईल तेव्हा तो महिना जो असतो 30 दिवसाचा असतो। मग आता जानेवारी फेब्रुवारी मार्च पहा, या ठिकाणी वरच्या भागाला येत आहे हा 31 दिवसाचा महिना आहे। हे चुकीची जोडी आहे या ठिकाणी। यानंतर ऑप्शन बी मध्ये म्हणलेला आहे जून। जून हा 31 दिवसाचा असतो का सांगा बरं। चला, जून महिना 30 दिवसाचा असतो, ही सुद्धा जोडी चुकीची आहे। आणि सप्टेंबर महिना 30 दिवसाचा असतो, सप्टेंबर महिना 30 दिवसाचा ही बरोबर आहे। जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात, हे तुम्हाला पाठ असणं पाहिजे, पाठच करून ठेवा तुम्ही। महिन्यामध्ये किती दिवस असतात, कोणता महिना किती नंबरला येतो, हे जर तुम्ही पाठ केलात ना, यावरती कसलाही प्रश्न तुम्हाला विचारू द्या, तुम्हाला तो इझी जाणार आहे। मग पहा, करेक्ट जे ऑप्शन आहेत सी आणि डी। ऑप्शन सी आणि डी हा पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन नंबर 1। चला, पुढचा प्रश्न आपण पाहू, चूज द रॉंग स्पेलिंग ऑफ द नेम ऑफ द मंथ। चुकीची स्पेलिंग असलेला महिना या ठिकाणी कोणता आहे। पर्यायातून आपल्याला चुकीची स्पेलिंग असलेला महिना या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे। पहा, या ठिकाणी ऑप्शन ए मध्ये JULE जुलै, जुलैची स्पेलिंग अशी आहे का JULY, ते ही चुकीचं आहे ऑप्शन ए। आता बी पहा, AUGUST ऑगस्ट, ऑगस्ट महिन्याची जी स्पेलिंग आहे ती करेक्ट आहे पहा। ऑप्शन सी मध्ये DECEMBER डिसेंबर, डिसेंबर महिन्याची स्पेलिंग बरोबर आहे। मार्च, ऑप्शन डी मध्ये पहा, या ठिकाणी MARCH मार्च, हे बरोबर स्पेलिंग आहे। ऑप्शन बी सी आणि डी जे आहे या ठिकाणी बरोबर स्पेलिंग आहेत। तर पहा, या ठिकाणी ऑप्शन ए जे आहे या ठिकाणी चुकीची स्पेलिंग, महिन्याच्या नावाचे जे स्पेलिंग आहे ते चुकीचे आहे। ऑप्शन ए, ओनली ऑप्शन ए असं या ठिकाणी पर्याय यायला पाहिजे होतं, पण या ठिकाणी आलेला नाही, म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए जे आहे या ठिकाणी चुकीचं आहे। या प्रश्नाचं उत्तर ए, एक ऑप्शन ए, ओनली ऑप्शन ए असं या ठिकाणी राहायला पाहिजे होतं, ते नाही। तर या ठिकाणी ऑप्शन ए, ओनली ऑप्शन ए जे आहे JULY या ठिकाणी या महिन्याची स्पेलिंग हवी होती। ह्या 3 बरोबर आहेत आणि ही जी आहे ऑप्शन ए मध्ये चुकीची आहे। चला, पुढचा प्रश्न पहा, विच मंथ हॅज 31 डेज। या ठिकाणी पहा, खालील महिना जो आहे 31 दिवसाचा कोणता। मग ऑप्शन ABCD असे याच्यामध्ये 4 महिन्यांची नावं दिलेली आहेत, ऑक्टोबर, मे, सप्टेंबर आणि फेब्रुवारी। मग पहा, या ठिकाणी ऑक्टोबर महिना हा किती दिवसाचा असतो, तुम्हाला पाठ करूनच ठेवा असं मी सांगितलं होतं। चला, पाठ केलेला असेल तर फटाफट आपल्याला उत्तर येतात। ऑक्टोबर महिना हा 31 दिवसाचा असतो, मे महिना सुद्धा 31 दिवसाचा, सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो 30 दिवसाचा आणि फेब्रुवारी महिना जो आहे 28 किंवा 29 दिवसाचा असतो। म्हणजे 31 दिवसाचा महिना आपल्याला या ठिकाणी कोणकोणते आहेत ते शोधायचे। ऑक्टोबर आणि मे जे आहे या ठिकाणी 31 दिवसाचा आहे। मग ऑप्शन ए आणि बी, ओनली ऑप्शन ए आणि बी असलेलं पर्याय शोधायचा आहे।
ओनली ऑप्शन ए अँड बी पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे पहा. चला या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. फाइंड आउट द करेक्ट डेट फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. चला खालील पर्यायातून आपल्याला या ठिकाणी योग्य तारीख असलेला पर्याय शोधायचा आहे. आता 29 फेब्रुवारी 2021, 30 एप्रिल 2020, 31 जून 2020, 31 जून 2020 आणि 31 मे 2021. पहा या ठिकाणी कोणकोणते बरोबर आहेत. पहा या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी आपल्याला असलेला महिना निवडायचा आहे. आता 29 फेब्रुवारी 2021 हे लीप वर्ष नाही, मग हे चुकीचं आहे, हे योग्य नाही तारीख या ठिकाणी. 30 एप्रिल 2020, 30 एप्रिल 2020 हे योग्य आहे तारीख. 31 जून 2020, जून महिना 31 दिवसाचा असतो का? नाही, जून महिना हा 30 दिवसाचा असतो, म्हणून हे सुद्धा जी तारीख जी आहे चुकीची आहे. मग पहा या ठिकाणी ऑप्शन डी 31 मे 2021 ही तारीख करेक्ट आहे. मग ऑप्शन बी आणि ऑप्शन डी जे आहे त्या ठिकाणी योग्य डेट असलेली महिने आहेत. ही जे योग्य डेट आहे ती ऑप्शन बी आणि डी मध्ये आहे. तर पहा या ठिकाणी ऑप्शन बी आणि डी असलेला पर्याय शोधू आपण. ऑप्शन 1 मध्ये ओनली ए अँड बी दिले, ते येणार नाही. ओनली ऑप्शन 2 मध्ये ओनली ए अँड सी हे पण येणार नाही. ऑप्शन 3 मध्ये पहा ओनली सी अँड डी दिलेला आहे, सी अँड डी नाही येणार. ऑप्शन 4 मध्ये पहा या ठिकाणी ओनली बी अँड डी हे करेक्ट आहे. पहा या ठिकाणी ओनली बी अँड डी जे आहे या ठिकाणी ऑप्शन करेक्ट आहे. चला पुढचा प्रश्न आपला. फाइंड द इनकरेक्ट पेअर फ्रॉम फॉलोइंग. आता या ठिकाणी आपल्याला खालील जे पर्याय येतील अयोग्य जोडी आपल्याला शोधायची आहे. अयोग्य जोडी शोधायची आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला इनकरेक्ट पेअर फ्रॉम फॉलोइंग, आता खाली दिलेल्या जो जोड्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला योग्य असलेल्या नाही तर अयोग्य असलेल्या निवडायच्या आहेत. मग पहा या ठिकाणी हे जे ॲरो आहे, तर पहा या ठिकाणी आपण हे जे ॲरो आहे बाण जे दाखवलेलं आहे या ठिकाणी ही बाजू जी असते राईट असते आणि इकडची बाजू असते लेफ्ट. ही राईट आणि ही लेफ्ट. मग ही लेफ्ट लिहिलेलं आहे या ठिकाणी चुकीचं पेअर आहे. या ठिकाणी ही जोडी जी आहे चुकीची आहे, रॉंग आहे, इनकरेक्ट आहे. पहा ऑप्शन बी मध्ये डाऊन, डाऊन म्हणजे खाली हे बरोबर आहे, करेक्ट आहे. अप म्हणजे ऑप्शन सी पहा या ठिकाणी ऑप्शन सी मध्ये अप म्हणजे वर हे बरोबर आहे. आता पहा या ठिकाणी बाण ॲरो जे आहे इकडे दाखवलेला आहे लेफ्ट साईडला आणि राईट लिहिलेलं आहे, मग ही चुकीचे आहे ऑप्शन ए आणि डी. मग पहा कुठं आहे ऑप्शन ए आणि डी, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पहा चला पुढचा प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज मेन डायरेक्शन. या ठिकाणी आपल्याला मुख्य दिशा कोणत्या, मेन डायरेक्शन म्हणजे दिशा, मुख्य दिशा शोधायच्या आहेत. मग मुख्य दिशा कोणकोणत्या आहेत ते माहिती आहे का तुम्हाला? नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट ह्या जे काय आहेत मुख्य दिशा आहेत. ही नॉर्थ ही मुख्य दिशा आहे. ही ईस्ट मुख्य, ईस्ट म्हणजे पूर्व, नॉर्थ म्हणजे उत्तर, साऊथ वेस्ट. आता या ठिकाणी साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण पूर्व दिशा आहे. ही साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण पूर्व, म्हणजे दक्षिण आणि ईस्टच्या मध्ये जी आता हे साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण पश्चिम, वेस्ट म्हणजे पश्चिम. मग ही दक्षिण आणि पश्चिमच्या मधली जी दिशा असते ती आहे. मग ही सब डायरेक्शन आहे, या ठिकाणी सब डायरेक्शन आहे, म्हणून ही काय आहे, ही मुख्य दिशा येणार नाही. आणि ते नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर आणि पूर्वच्या मधली जी दिशा आहे या ठिकाणी
ती दिशा आहे, म्हणून या ठिकाणी हे सब डायरेक्शन आहे या ठिकाणी. मग डायरेक्शन, मेन डायरेक्शन कोणकोणते आहेत या ठिकाणी? ऑप्शन ए नॉर्थ अँड ऑप्शन बी ईस्ट. मग पहा या ठिकाणी ऑप्शन ए अँड बी असलेला या ठिकाणी पर्याय आपण शोधू. ओनली ऑप्शन ए अँड बी पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग. पहा या ठिकाणी आता खालील प्रश्नासाठी योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पहा तर द करेक्ट स्पेलिंग ऑफ 80. आता 80 हा जो नंबर आहे याची स्पेलिंग आपल्याला या ठिकाणी पर्यायातून शोधायची. मग 80 ची स्पेलिंग काय सांगा बरं? कुणाला येते 80 ची स्पेलिंग? 1 to 100 ज्या स्पेलिंग ज्या विद्यार्थ्यांना येतात त्यांना स्पेलिंग याची येतीच. चला 80 ची स्पेलिंग जी आहे EIGHTY. पहा या ठिकाणी 80th पहा या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. पहा EIGHTY 80 म्हणजे 80. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. फाइंड द करेक्ट पेअर ऑफ फॉलोइंग. आता खालील आपल्याला फाइंड द इनकरेक्ट पेअर ऑफ फॉलोइंग. इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. 4 4th, 2 2nd, 1 1th, 3 3th. पहा या ठिकाणी 3th असं दिलेलं आहे. मग पहा या ठिकाणी चुकीची जोडी आहे ही. 3चं काय ते फर्स्ट, सेकंड, थर्ड येते. या ठिकाणी थर्ड आलं पाहिजे. 1चं फर्स्ट येते. 2चं सेकंड, हे बरोबर आहे. फर्स्ट सेकंड. आता 4चं फोर्थ, ही सुद्धा जी ऑप्शन आहे हे बरोबर आहे. 4चं फोर्थ. तर पहा ऑप्शन ए जे आहे हे करेक्ट आहे. चुकीची जोडी आपल्याला म्हणलेला आहे. ऑप्शन ए करेक्ट आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे. मग ऑप्शन सी 1चं फर्स्ट या ठिकाणी आलं पाहिजे आणि ऑप्शन डी 3चं थर्ड. ऑप्शन सी आणि डी जे आहे ते इनकरेक्ट पेअर आहेत. ऑप्शन सी अँड डी असलेला पर्याय पहा. मग ऑप्शन सी अँड डी पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. विच ऑफ द गिवन नंबर इज करेक्ट. आता खाली जे नंबर्स दिलेले आहेत त्या योग्य संख्या, बरोबर संख्या आपल्याला या ठिकाणी निवडायच्या आहेत. आता पहा या ठिकाणी FOURTY 40, TWELVE 12, EIGHT 8, NINTEEN 19, NINETEEN या ठिकाणी ही चुकीची आहे. ही जी संख्या आहे या ठिकाणी चुकीची आहे. EIGHT 8 आणि TWELVE 12, FOURTY 40. तर पहा या ठिकाणी FOURTY 40 ही बरोबर आहे स्पेलिंग. ही जी संख्या आहे बरोबर आहे. TWELVE 12 ही बरोबर आहे. EIGHT 8 बरोबर आहे. NINE या ठिकाणी पाहिजे होतं. NINETEEN 19 ही चुकीची स्पेलिंग आहे ऑप्शन डी मधील. मग ओनली ऑप्शन बी, सी आणि ऑप्शन पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 जे आहे या ठिकाणी करेक्ट आहेत. याचे 2 पर्याय येणार आहेत. अशा प्रकारे कधी कधी परीक्षेमध्ये सुद्धा होतं. चला पुढचा प्रश्न. विच ऑर्डिनल नंबर कम्स बिफोर 5th. आता 5th पूर्वी कोणती क्रमवाचक संख्या येते? 4th, 4, 2nd की 1st. 5च्या अगोदर जी संख्या येते ती 4th येते. 4th. मग
ओनली ऑप्शन पहा या ठिकाणी ओनली ऑप्शन ए पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पहा या ठिकाणी. चला या ठिकाणी आपल्याला थांबायचे